नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगवर. तर खूप दिवसांनी ब्लॉग नाही काढला, तर आज आम्ही आलो आहे सिद्धिविनायक. मी, ओमी आणि माझा भाऊ. सो निघालो होतो 5ला, 5:30ला निघालो होतो, पण थोडा प्रथमेशने उशीर केला नेहमीप्रमाणे. तर आता चाललो आहे. तर आज आम्ही आलो आहे कारने. बघू वेळ भेटेल तसं फिरू. त्याला 10:30लाही सोडायचं आहे, 10:30 ते 11पर्यंत कामाला जायचं आहे म्हणून. तर हे लोक चंगू मंगू चाललेत पुढं. बघू. बरोबर 7ला आपण पोचले. हा ओमे, हाय कर प्रथमेश. अरे तोंड तर दाखव, मम्मी बघणार आहे. तर हे आम्ही घेतलंय. कितीला पडलो आम्ही? कसं वाटतंय सकाळ सकाळी? तुम्ही बघू शकता प्रसादासाठी किती लाईन आहे. अजून तरी कमीच लाईन आहे आता ही. ओके. तर आजचा आपला टूर गाईड आहे प्रथमेश कांबळे. लाईनीत तरी कमीच आहे. तरी तर आम्ही जरा रस्ता चुकून VIP पेड दर्शनमध्ये लाईनीत गेलतो प्रथमेशमुळे. त्याच्यामुळे आता प्रॉपर लाईनीत चाललो आहे. बघूया, इथे गर्दी कमीच आहे. बघू शकतात किती सुंदर मूर्ती लाईनीतच. हे लोक खूप पुढे गेलेत. सर काय म्हणणार? लाईन कशामुळे चुकली? बोर्ड लावला पाहिजे. ज्येष्ठ नागरिक नाही, VIP लाईन मध्ये पेड 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 नव्हतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी होती 100 रुपये. हां, त्यांच्यापासूनही पैसे घेता. 100 रुपये. गर्दी बेकार आहे. बोला माऊली. माऊली मोबाईल जमा करते ना. फायनली आपण जवळपास पोचलो आहोत. अजून ज्याच्यासाठी आलो आहे त्याचं दर्शन भेटणं ही खूप मोठं सौभाग्य आहे. तुम्ही बघू शकता. दर्शन मस्त झालं. बाप्पांचाही आशीर्वाद घेतला आपण आणि हारही घेतला. बोला गणपती बाप्पा मोरया. तर लवकर मुलगी भेटू दे म्हणून इच्छा मागायला गेलाय प्रथमेश. आता वाजलेत 7:30. आम्हाला अर्धा तास लागला. बरोबर आम्ही 7ला दर्शनला उभा राहिलेलो. हा प्रथमेश, 7ला दर्शनला उभा राहिलेलो. अर्ध्या तासात सकाळचं यायचं बेस्ट आहे यायला सिद्धिविनायक. बघू, तुम्हाला मुख्य दर्शनच्या लाईनीत नाही दाखवतो कसं. आपल्याला जाताना मुख्य लाईनीच्या इथं हनुमानाचं मंदिरही दिसतं. अजून आज शनिवारच होता म्हणून गर्दी खूप होती लाईनीला. आम्हीही दर्शन घेतलं बाप्पाचंही आणि बजरंगबलीचंही.
बघू शकतात काय भव्य सुंदरता ही दिसते बाप्पांची. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, मुंबईकर असे आहे ना, काही नवीन सुरुवात किंवा काही घेतली वस्तू पहिलं सिद्धिविनायकला आपलं आहे ना दर्शन आणि डोकं टेकायला जातं. कारण आमची भावना आहे ना खूप जुळलेली आहे मुंबईकरांची सिद्धिविनायकाशी. कारण बाप्पा सगळं बघत. तुम्ही कधी मंदिरात आले ना, मस्त एक जागा पकडून शांततेत 5 ते 10 मिनिट बसा. जी तुम्हाला पॉझिटिव्हनेस भेटेल त्या सराउंडिंगमुळे तुमची ही वेल अजून सगळं काय बऱ्यापैकी चांगलं राहील. चला तर दर्शन घेऊन झाले, आता निघूया आपण. मस्त तुम्हाला इथं भव्य खूप, तुम्ही फर्स्ट टाईम येत असले ना मुंबईला, प्लीज व्हिजिट करा सिद्धिविनायक. खूप तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं दर्शन आणि सुविधाही भेट. चला तर आता दर्शन करून झालंय. आता पुढचा डेस्टिनेशन कुठला आहे हो? मी महालक्ष्मी का बाबुलनाथ? बाबुलनाथला जायचं आहे पाहायला. जाऊया आता. चला, मी तर कार चालवणार म्हणून व्हिडिओ तर नाही काढू शकत. मम्मीला सांगेल व्हिडिओ काढून. चला बाय. तर आता आपण अँटेलिया बिल्डिंगच्या इथं आहे. मला माहीतच असेल अँटेलिया बिल्डिंग म्हणजे अंबानीचं घर. जवळपास आपल्या महालक्ष्मीपासून जवळच आहे. त्याच्या पाठी तुम्ही बघू शकतात लोढा बिल्डिंग. ही 2 मोठे उद्योगपतींचं आहे ना घर आहे. लय मोठे हस्ती राहतात या दोन्ही ह्याच्यात. चला तर, ॲक्च्युली आपल्याला महालक्ष्मीला पार्किंग भेटली नाही म्हणून आपण चाललो. तर आता पार्किंगला लावली आहे गाडी. बाबुलनाथला भेटलं आहे आपल्याला पार्किंग. आता चाललं जरा चालत बाबुलनाथला. आपल्याला महालक्ष्मीला पार्किंगला जागाच नाही. आतमध्ये काय बोलता 100 ते 150 रुपये पार्किंगचेच आहे. पण मुंबईचा एक व्ह्यू आहे, खूप छान आहे. बघू, जी जमेल ते दाखवेल तुम्हाला. अजून थोडे शॉर्ट्स पण काढायचे इन्स्टा रीलसाठी. चला तर आता आपण आलो आहे बाबुलनाथ मंदिर. बघू शकतात काय झालं हो. मी स्नॅप बेबी स्नॅप. याचा स्नॅपच चाललंय. बाबुलनाथ मंदिर ही शिव मंदिर आहे. अजून म्हटलं जातं ही मिनी बनारस आहे. हां, खूप याचे रील अजून व्हिडिओज व्हायरल होतात. आपण पण आलो या टायमाला रील अजून व्हिडिओ व्हायरल करायला. बघू होत आहे का आपल्यापासून. चला, या आरतीचा टायमिंग आहे. तुम्ही येत असला तर बघून घ्या. सगळ्यात पहिला आपल्याला बाप्पा दिसलेले आहे. बाप्पाच्या पाया पडू. तुम्ही घ्या. चला तर आपण जाऊया पुढं. प्रथमेश काय बोलत होता रे? चालत जायचं. डोंट यूज द लिफ्ट. लिफ्टची पण आहे सुविधा. चला पहिलं चप्पल ठेवूया. तुम्हाला जर मुंबई फिरायचं असलं तर प्रथमेश कांबळेशी कॉन्टॅक्ट करा. माझ्या फॉलोईंगमध्ये तिथं दिसेल, त्याला फॉलो करा. ते पूर्ण आहे ना मंदिर दर्शन. मारायला चपला बघ ना ठेवल्यात कशा त्यांनी आडव्या ठेवल्यात. बघ बघा बघा. बेबी आपली अँटिक आहे जरा. सरला आलाय राज. चला, हे कसलं मंदिर आहे? नाही, ही काय आहे? काय तर लिफ्टची सुविधा दिली आहे सगळ्यांसाठी. तुम्हाला जायचं आहे तर जाऊ शकता. डिपेंड्स ऑन यू. पण आम्ही चालत चाललोय. या लोकांना मला चालवायचं आहे म्हणून. हां, बघितलं, सत्व परीक्षा घेतात हे लोक माझे.
मित्रांनो, तुम्ही जर येत असले बाबुलनाथ मंदिरला तर अर्ली मॉर्निंग या, कारण इथं रश नसतं. पीसफुली तुम्ही दर्शन घेऊ शकतात. तुम्ही पायरेटपासून सुरू केले तर सगळ्यात याच्यावर एक एक मंदिर आहे छोटे छोटे, त्याचेही तुम्हाला दर्शन भेटतात. आपण गेल्या पहिलं शंकराचं शिवलिंगाचं दर्शन केलं. खूप एवढं मला वाटलं मी उज्जैनला आलो, एवढं सुंदरता होतं मंदिरात, काय बोलू, नथिंग टू से. एवढं सुंदर दिसत होतं. अजून तुम्हाला सांगतो, ही मंदिर आहे ना बाकीच्या मंदिरासारखं नाही. बाकीच्या मंदिराला आजकाल काय पे दर्शन आहे, पण इथं नाही आहे. मी आतापर्यंत बघतोय मुंबईला भाविक येतात, जल चढवतात शिवलिंगवर. खूप छान. तुम्हीही विजिट करा. तुम्हीही तुमची भावना सांगा कशी आहे कमेंटमध्ये. तुम्ही आलेत का इथं? आम्ही रिटर्न शनिवार असल्यामुळे हनुमान मंदिरात वापस गेलो. तर मित्रांनो, फायनली पावसाळ्यात आपण आलो आहे मरीन्स. आता हे चंगू मंगू बघा, नेचर एन्जॉय करत. तुम्हालाही व्ह्यू दाखवतो मुंबईची मरीन. काय बोलणार मुंबईची मरीनला? आपण उद्या यायला पाहिजे होतं, संडे उद्या. माणसं नाचत असतात, काय ना काय एन्जॉयमेंट असतं तिथं. तर तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू, पुन्हा येऊ, लवकर व्हिडिओ टाकेल या टायमाला मी. स्टे ट्यून आणि सबस्क्राईब, लाईक, शेअर सगळं करा, विसरू नका. बाय, स्टे ट्यून.